पुनर्विकास प्रकल्प आता आकार घेतोय। अशा वेळी प्रकल्प विरोधकांनीही डोकं वर काढलं असून प्रकल्पातील सर्वेक्षणाबाबत आणि अपात्रतेबाबत जोरदार अपप्रचार करण्यास सुरुवात केली आहे। मात्र धारावीकरांनो, तुम्हाला माहिती आहे का, धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठीचं मॅपिंग जवळपास पूर्ण झालं आहे। 1,00,000 घरांना क्रमांक देण्यात आले आहेत। इतकंच नाही तर धारावीतील रहिवाशांच्या प्रचंड सहभाग आणि उत्साहातून धारावीतील सर्वेक्षण आता अंतिम टप्प्यात आहे। फक्त कुंभारवाडा आणि 13व्या कंपाऊंडसह काही राजकीय विरोधाच्या आहारी गेलेल्या रहिवाशी सोडता सर्व धारावीकरांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला आहे। त्यामुळे कुंभारवाड्यातील आणि सर्वेक्षणात अद्याप सहभागी न झालेल्यांनी लवकरात लवकर या सर्वेक्षणात सहभागी होण्याचं आवाहन DRP ने केले आहे। आता या सर्वेक्षणात सहभागी न होणाऱ्यांचं नेमकं काय होणार, DRP ने नेमकं काय सांगितलं आहे आणि सर्वेक्षणाची सद्यस्थिती नेमकी काय आहे, हेच जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत आर्य मांजरेकर। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी SVR श्रीनिवास यांनी धारावीकरांना आश्वस्त केलं आहे की धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे उद्दिष्ट हे सर्वांसाठी घरे बांधणे हेच आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पात एकाही स्थानिकाला डावललं जाणार नाही, परंतु तरीही विरोधक सरकारच्या या योजनेत अडथळे निर्माण करत आहेत। परिणामी या विरोधातून धारावीतील विशेषतः कुंभारवाड्यातील रहिवाशांचे नुकसान होण्याची शक्यता आहे। विरोधकांकडून असा अपप्रचार केला जातोय की DRP हजारो रहिवाशांना अपात्र ठरवण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे या रहिवाशांना धारावी बाहेर काढून दिलं जाईल अथवा बेघर केलं जाईल। याच मुद्द्यावर आता NMDPL म्हणजेच नवभारत मेगा डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रवक्त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे। ते म्हणाले, धारावीतील सर्व पात्र रहिवाशांना आणि गाळेधारकांना धारावी अधिसूचित क्षेत्रामध्येच नवी सदनिका अथवा व्यापारी गाळा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। महाराष्ट्र सरकारच्या झोपडपट्टी मुक्त मुंबईच्या दृष्टिकोनानुसार आमचा हेतू कोणालाही बेघर करण्याचा नाही। प्रकल्प निविदेतील तरतुदींनुसारच हा प्रकल्प हाती घेतला जात आहे आणि विकसक म्हणूनही आम्ही सरकारने घालून दिलेल्या सर्व अटींचं पालन करत आहोत, असं स्पष्टीकरण देत NMDPL ने पुन्हा एकदा धारावीकरांना या प्रकल्पात सर्वांना घरं मिळणार आहेत याबाबत आश्वस्त केलं आहे। आता पाहूयात या सर्वेक्षणात कोणी सहभाग घेतला नाही आणि सहभाग न घेणाऱ्यांचं नेमकं काय होणार ते। धारावीतील कुंभारवाडा आणि 13व्या कंपाऊंड मधील सुमारे 15,150 घरे आणि विशिष्ट राजकीय विचारसरणीशी निष्ठा राखणाऱ्यांची घरं वगळता सर्व धारावीकरांनी या सर्वेक्षणात सहभागी होत प्रकल्पाला समर्थन दिलं आहे। त्यामुळे सर्वेक्षणात सहभागी सर्व धारावीकरांना राज्य सरकार आणि DRP न पूर्णपणे संरक्षण दिलं आहे। सर्व सहभागींना योग्य घरं आणि व्यावसायिक दुकानं मिळतील। तर सहभागी न झालेल्या कुंभारवाडा आणि 13व्या कंपाऊंड मधील 15,150हून अधिक घरांना 15 एप्रिल 2025 पर्यंत सर्वेक्षणात सहभागी होण्याबाबत सूचित करण्यात आलं आहे। या मुदतीत सर्वेक्षण न झालेल्या सदनिका धारकांना पुनर्विकासात सामावून घेतलं जाणार नाही, तसेच नियमानुसार त्यांच्या सदनिका अनधिकृत ठरवून त्यांना निष्कासित करण्यात येईल। त्यामुळे या नागरिकांनीही पुढे येऊन सर्वेक्षण करून घ्यावं असं आवाहन DRP आणि NMDPL न केलं आहे। आता व्हिडिओच्या शेवटी जाणून घेऊयात सर्वेक्षणाची सद्यस्थिती नेमकी काय आहे ते। धारावीतील सर्वेक्षण आता अंतिम टप्प्यात असताना जमा झालेल्या डेटाचं महत्त्व हे दिवसेंदिवस वाढतं आहे। धारावीचं सर्वेक्षण 4 टप्प्यात केलं जातंय। पहिल्या टप्प्यात सर्वेक्षण पथके संरचनांचं मूल्यांकन करण्यासाठी प्रत्येक लेन आणि सब लेन मध्ये जातात।
दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक कुटुंबाला एक युनिक ओळख क्रमांक दिला जातो. तिसऱ्या टप्प्यात लिडार तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक संरचनांचं डिजिटल मॅपिंग केलं जातं. चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात सर्वेक्षण पथकं घरमालकांकडून कागदपत्र डिजिटल पद्धतीनं घरोघरी जाऊन जमा करतात. ताज्या आकडेवारीनुसार सुमारे 99,000 घरांसाठी लेन रेकी पूर्ण झाली आहे, तर 93,000हून अधिक घरांना युनिक क्रमांक देण्यात आले आहेत. 67,847हून अधिक घरांचं घरोघरी जाऊन सर्वेक्षण पूर्ण झालं आहे. या पुनर्विकास प्रकल्पात घर मिळण्यापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून महाराष्ट्र सरकारच्या धारावी पुनर्विकास प्रकल्प म्हणजेच DRP आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणानं अलीकडेच कागदपत्र सादर करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2025 वरून 15 एप्रिल 2025 पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे ज्या धारावीकरांनी अद्याप कागदपत्र जमा केली नाहीत अशांनी लवकरात लवकर कागदपत्र सादर करून आपलं पुनर्विकास प्रकल्पातील घर आणि व्यवसाय राखीव करावेत असं आवाहन DRPनं केलं आहे. हा विषय आवडला असल्यास अधिकाधिक धारावीकरांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.